नमस्कार मंडळी, मी सूरज गाणेकर स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज चौथा रविवार आणि आज आमचा प्लॅन होता जायचा तो लांजामध्ये रिसॉर्टला. तर बघूया आज काय होतंय. लॉन्ड्रीमध्ये कपडे देऊन मी निघालो थेट शांतीनगरला. शांतीनगर आल्यावर बघतो तर काय थेट अनमोल आणि विरुद्ध इथे येऊन थांबले होते. मग काय गोणूच्या इथे गेलो. गोणूकडे आलो तर खूप महत्वाचं इमर्जन्सी असं काम. मग ते गोणूने फटकन असं करून दिलं त्याच्या कस्टमरला आणि मग गोणूला घेऊन आम्ही निघालो. रस्ता तर एवढा भारी दिसत होता ना की दोन्ही बाजूला फक्त आणि फक्त हिरवळ आणि त्या रस्त्यावर फक्त आम्हीच. मग काय थोडेफार पावसात आम्ही निघालो पुढे जायला. तर हे दोघं आम्हाला ओव्हरटेक मारून पुढे येऊन थांबले होते. मग काय त्यांना पण घेऊन आम्ही एकत्र निघालो. अनमोलने तर तोंडला पोला चालू केलं आणि विरू तर ते पेपेटने घेऊन वाजवत होता. आणि मग पुढे निघालो चांदेराच्या पुलावरून. पाऊस खूप पडला होता त्यामुळे नदीला खूप पाणी होतं. मग आम्ही पूल क्रॉस केला आणि पुढे जायला निघालो. चांदेराई क्रॉस केलं आणि आमच्या नशिबाला लागले ते घोडे. मग काय कारण आमच्या गाडीचा झाला होता टायर पंक्चर. मग काय थोडंफार इकडे तिकडे विचारलेलं त्यामुळे नंतर समजलं की खाली गावामध्ये एक पंक्चरवाला आहे. मग तिथे जायला निघालो. पंक्चरवाल्यांच्या इथे आलो. दादांना सांगितलं की पंक्चर झालंय. त्यांनी लगेच टूलकिट काढलं आणि पंक्चर करायला सुरुवात केली. त्यांना वाटलं की सुरुवातीला आहे ती काच म्हणून त्यांनी ती ढकलली डायरेक्ट आत. पंक्चर काढून झाला आणि आम्ही थेट पोहोचलो ते लांजाच्या दिशेने. गव्हाणे फाट्यावरती कारण तिथेच होता आमचा रिसॉर्ट. मग काय लागली होती भूक म्हणून नाश्ता करायचं ठरलं आणि तिथे असलेल्या एका वडापावच्या स्टॉलवर गेलो. वडापाव तर एकदम भारी दिसत होता. वडापाव आणि त्यांनी बनवली स्पेशल सुकी चटणी आणि सोबत होती ती मिरची. मग काय आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने वडापाव खाल्ला आणि पुन्हा डबल वडापावची ऑर्डर दिली. खरं सांगायचं ना तर वडापाव खूप गार होता पण त्या गार वड्याला सुद्धा ना एवढी भारी टेस्ट होती ना की अप्रतिम. असा वडा मी रत्नागिरीमध्ये खाल्ला नव्हता. तो आज मी खाल्ला होता. तुमच्यापैकी कोण जर लांजाच्या दिशेने येणार असेल तर गव्हाणे फाट्यावरून डायव्हर्जनच्या बाजूला हे छोटंसं असं हॉटेल आहे आजींचं या. तर इथे येऊन नक्की एकदा हा वडापाव ट्राय करा. आणि तिथून आम्ही निघालो पुढे जायला आमच्या पूलच्या दिशेने. इथं ते बंद आहे आणि कॉल पण उचलत नाही आहेत. रत्नागिरीतून आम्ही इथे आलो. आमची फेरी पुकड गेली. साहेब तुम्ही आमचे कॉल नाही उचलतात. आम्ही निघालो. याच्या पुढे कोण इकडे जर येणार असेल तर पहिले त्यांना बाबा 3 दिवस आधी कॉल करून विचारा. एवढ्याला आता लांबून आलोय. आमचं पेट्रोल गेलं. आता आम्ही परत चाललो रत्नागिरी. बघू दुसऱ्या पुलला जाऊ. आता बघूया. फोन लागला आता तर ह्या मित्राने आपल्या फोन लावला होता. पाठी छत्री घेऊन आहे त्याने. तर ते आता येत आहेत आणि आपल्याला कुठे जायला लागत नाही. तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी या. आता बघूया स्विमिंग पूल वगैरे कसं आहे. आलोय पोचलो इथे आम्ही रिसॉर्टला. स्विमिंग पूल आणि रिसॉर्ट आहे मारिया म्हणून गव्हाणेमध्ये. मगाशी जे बोललो ना मी पण आले कॉल केल्यावर आले. दादा आले लॉक उघडून दिला नाही. आमचे 2 फंटर तर ज्या आयला गेटावरनच आले आतमध्ये. पण असं कोणी करू नका ते चुकीचं आहे. आणि हे बघा एकदम भारी स्विमिंग पूल बघा. हे इथे लहान मुलांसाठी आहे. छोट्या मुलांसाठी पोहायला. आणि इकडे किती फूट आहे दादा? 6 फूट. ज्यांना पोहायला येत नसेल त्यांनी या छोट्या डबक्यामध्ये यायचं आणि ज्यांना पोहता येतंय त्यांनी तिकडे 6 फुटामध्ये जायचं. पोहायला सुरुवात झाली. आईला अनमोल पोहतोय बघा. निनाद विचारतो ना अनमोल कुठे. अनमोल आहे बघा इकडे. अनमोल पाण्यात आहे. इकडे गणूला गळ्यात घातले आम्ही लोंढणा. पण काय गणूच्या गळ्यात ते काय राहत नाही आहे. ते तुटलेलं आहे. आणि इथं अशी मजा चालली आहे. अक्षयच्या गळ्यातली जी चैन आहे ती जर या पाण्यात पडली 2 लाखाची ते ज्याला भेटेल त्याची. इथे पूलला आलो होतो आणि इथे आपले नवीन आपले फॉलोअर्स पण आलेले आहेत इथे पाठीमागे. ए मित्रांनो हाय. सगळे आपले रत्नागिरीलेच आहे. पूलवर पोहून झालं आमचं नाही. आम्ही निघालो थेट जेवायला कुठे जायचं मग विचार केला. मग ठरलं आमचं जायचं ते हॅप्पी ढाब्याला. मग काय ढाब्यावरती आलो जेवायला. पोहोचलो आम्ही ढाब्यावरती जेवायला. आणि मग काय जास्तच भुकेलेलो होतो म्हणून दिली पटापट आम्ही ऑर्डर. आणि मग आमची ऑर्डर यायला थोडा वेळ लागला. ऑर्डर आली आणि आम्ही घेतलं सगळ्यांनी पटापट जेवण झालं आणि आम्ही थेट निघालो सगळे रत्नागिरीकडे गेलो. पहिलं काम काय केलं आम्ही तर गाडीचा पाठचा नवीन टायर बदलायला गेलो. टायर बघितला सीएटचा. मग काय टायर बदलायला दादांनी चालू केला. अगदी 10 मिनिटांमध्येच गाडीला नवीन टायर आम्हाला बसवून दिला. आणि हेच ते महाशय होते की ज्यामुळे आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि ज्यामुळे आम्हाला लागला मोठा फटका.
पण ठीक आहे, जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तिथून थेट आम्ही आलो शांतीनगरला आमच्या भवानी मंडपच्या नाक्यावरती. तर तिथे ऑलरेडी तिथे राहुल येऊन बसला होता, त्याच्यासोबत होतं साहिल. त्या दोघांना भेटून मी थेट निघालो घरी जायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.